हाय गाईज, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? आज माझ्या पोरांना खायची आहे पुरी भाजी. तर आपण काबुली चण्यांची भाजी बनवूया आणि पुरी बनवूया. चला तर सुरुवात करूया. पाणी घेतलं, हळद, मीठ आणि त्याच्यामध्ये छोले धुवून टाकायचे. 2-3 शिट्टी होईपर्यंत राहू द्यायचे. मग पीठ घेतलं आहे, पिठामध्ये थोडी ओवा टाकला आहे. ओवामध्ये पाणी टाकून मस्त एकजीव करून पीठ मळून घेतलं आहे. नंतर मी वाटण काढलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे आणि हे बघा व्यवस्थित घरगुती सगळे घरातले मसाले घेतलेत. घरातल्या मसाल्यामध्ये थोडं पाणी वगैरे घालून मिक्स करून ठेवायचं. तेल घालायचं तव्यावरती मस्त लालसर थोडासा मसाला भाजून घ्यायचा. आपण जे वाटण काढलं आहे ते कांदा खोबऱ्याचं वाटण काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये आलं लसूण पण टाकायचं, थोडं एक टोमॅटो टाकायचा. खडे मसाले पण घालायचे जे आपल्याला हवे असतील ते. मसाला व्यवस्थित वाटून घ्यायचा आणि बघा तेल टाकायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं. 3-4 पळ्या तेल टाकायचं. जिरं, वाटलेला मसाला, जिरं चांगलं तडतडू द्यायचं. नंतर वाटलेला मसाला घालायचा. हे एकजीव केलेलं घरगुती मसाले आहेत ना आपले, ते टाकायचे. आणि छोले मसाला टाकला आहे मी. हे बघा छोले मस्त शिजलेले छोले टाकून दिले त्याच्यामध्ये आणि पुऱ्या लाटायला घेतल्या. एका साईडला भाजी ठेवली आहे आणि एका साईडला पुऱ्या काढायला घेतल्या. बघा मस्त पुरी फुलली पाहिजे. थोडंसं डीप करत गेलो ना आपण, पुरी व्यवस्थित फुलून जाते आणि व्यवस्थित लालसर पण होते. थोडं डीप करायचं असं व्यवस्थित. डीप केल्याने कसं पुरी छान फुलते. एकदम पातळ पण नाही लाटायचं पुऱ्या, थोडंसं जाडसर लाटायचं. भाजी मस्त छान पैकी शिजून गेलेली आहे. ग्रेव्ही थोडी कमी झाली. आता मी माझ्या मिस्टरांना जेवायला देते.